तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर ग्रामीण पोलिसांनी मोठा घाव घातला आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे। पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 12 जुलै 2026 रोजी तिवसा परिसरात गस्त घालत होते। याच दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागपूरहून अमरावतीच्या दिशेने येणारा MH01 CV 6282 क्रमांकाचा अशोक लेलँड ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला। ट्रकची कसून झडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला। ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची तब्बल 130 पोती आढळून आली। जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे 39 लाख रुपये तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकची किंमत 16 लाख रुपये असे सांगण्यात आले। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत अब्दुल रफीक, अब्दुल शब्बीर आणि अर्शद खान रहमत खान या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण करीत आहेत। प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। MCN न्यूज मराठी करिता संदीप वानखडे, अमरावती।